झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हसो जरी गणा वाकला घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची धाप लय अवघड्या ऐकड्या उमगाया बाप करी जोडी लेकराची ओढी कोणासाठी जमा करतोय हो बाप पै पै लेकरासाठी काय बाप तो बाप त्यानं देव डोक्यावर घेतलाय ऐका देव कुठं घेतला पाहिजे हो बापाने घेतला हरकत नाही पण आपण देव डोक्यावर घेतो देव डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात किंवा हृदयात घ्यावा माझं मत आहे डोक्यावर घेण्यापेक्षा देव डोक्यात घ्या आत घेणं महत्वाचं देव इथं घेणं महत्वाचं हृदयात घेणं महत्वाचं डोक्याच्या वर घेऊन उपयोग नाही देव डोक्यावर घेऊन यमुना पूर अचाट चढलाय आणि अचाट चढलेला पूर भयंकर हवा सुटलेली आहे विजा चमकतायत धो पाऊस पडतोय कसं जाता येईल पलीकडं यमुनेचं पाणी वर टोपलीला लागायला लागलं त्यावेळेला भगवान परमात्म्याने एक लीला केली जशी काही यमुना दर्शनाला आली दर्शनाला एक पाय बाहेर काढला आणि यमुनेनं विनंती केली भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये असलेल्या देवा अवतार धारण केलाय तुम्ही जरा माझ्याकडेही पहा काय बघायचं माझ्यामध्ये एक दोष निर्माण झालाय कालिया नावाचा एक दोष निर्माण झालाय कालिया नावाचा आपले दोष कोण दूर करू शकतो तो एकच आहे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत माय बाबा ऐका यमुनेनं विनंती केली भगवंता माझ्यामध्ये एक दोष निर्माण झालाय कृष्णाने एकच पाय बाहेर काढला एक आणि सांगितलं यमुनेला याच पायानं ठेचून मारतो म्हणला त्याला एका क्षणात यमुनेनं रस्ता दिला आणि वसुदेव आता गोकुळामध्ये पोहोचले गोकुळामध्ये नंद बाबाच्या वाड्यात आल्याच्या नंतर यशोदामाईच्या कक्षामध्ये गेले आणि यशोदामाई प्रसूत झालेली आहे त्यावेळेला तिला एक मुलगी जन्माला आलेली एक मुलगी काळजावर दगड ठेवून डोक्यावरचा देव खाली ठेवलाय आणि ती मुलगी उचलली तिला घेऊन वसुदेव पोरग खाली ठेवलंय बरं का तिथंच नंदबाबाच्या वाड्यात यशोदेजवळ आणि तिला घेऊन त्या पोरीला घेऊन पुन्हा कारागृहामध्ये चला तिकडं काय झालं सोडून द्या पण इथं गोकुळामध्ये काय होणार आहे पाहू आता सकाळ झाली आणि भल्या पहाटे गवळणी उठायच्या पूर्वीच्या काळी इथल्या गवळणीचं माहित नाही पण तिथल्या उठायच्या 9:30 वाजता सकाळी लवकर विठ्ठल